दोन्ही टीम्स या ठिकाणी आहेत. फोटो सेशन चालू आहे. त्यानंतर मात्र आपण राष्ट्रगान या ठिकाणी घेणार आहोत. अफाट मेहनत या दोन्ही टीमची या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या जोरावर दोन्ही टीम्स येऊन ठेपल्यात शेवटच्या मॅचमध्ये. शेवटची मॅच थोड्याच वेळात या ठिकाणावरून सुरुवात होईल. नक्कीच आता मात्र राष्ट्रगानाकडे आपण बोलणार आहोत. एक साथ सावधान, राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय. त्यानंतर जय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडं पुढे या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे. चेरोबा कोण टीमचे कॅप्टन देवेन मुकादम. तर एका बाजूला आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील. दमन दौरा 2025चं हे आकर्षक चषक आपण पाहू शकता. फोटो सेशन दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन ते चषक जरूर उचललंय. मात्र कोणता एक कॅप्टन या मॅच नंतर ते चषक उचलेल. भरपूर प्रश्न जरूर या ठिकाणी आहेत, परंतु त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील या मॅच नंतर. तर त्या दरम्यान त्या ठिकाणी आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेब, सोबतच सचिव प्रदीप जोशी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस त्या ठिकाणी होत आहे. देवेन मुकादम, ज्ञानदेव पाटील हे दोन कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. टॉस उडवला गेलाय आणि टॉस जिंकलाय देवेन मुकादम. अर्थातच चेरोबा कोण टीमच्या कॅप्टनने आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय चेरोबा कोण टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी वीर तानाजी दापोडे टीमला इन्व्हाइट केलंय.
या सुपरचे सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर त्याचबरोबर यूट्यूबच्या मदतीने जे प्रेक्षक घर बसल्या या माहितीचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वळूया आपण दमन दौरा 2025च्या फायनल मॅचकडे. दोन टीम्समध्ये भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली या दौऱ्यावर. देवद मुकादम यांचा चेरोबा कोण संघ तर ज्ञानदेव पाटील यांचा वीर तानाजी दापोडे हा संघ. नक्कीच चांगली फाईट तुम्हाला या ठिकाणावरून पाहायला मिळेल या दोन टीममध्ये. यस शेवटची मॅच या स्पर्धेतील अर्थातच दमन दौरा 2025चा विजेता तुम्हाला या मॅच नंतर समजेल. परंतु मित्र शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 25 जून 1983 ज्या वेळेस कपिल देव रामलाल निखज यांच्या माध्यमातून आपल्या भारतासाठी पहिला वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2007 ज्या वेळेस भारतासाठी पहिला T20 वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की 2 एप्रिल 2011 ज्या वेळेस भारतासाठी दुसरा वर्ल्ड कप आला होता. आणि त्यानंतर मात्र शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 29 जून 2024 त्या ज्या वेळेस भारतासाठी दुसरा T20 वर्ल्ड कप आला होता. आणि त्याच प्रकारे शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया थेट या मॅचच्या दिशेने. दोन संघ बलाढ्य संघ, एक चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही टीममध्ये आहे आणि त्याच्या जोरावर तुम्हाला एक चांगली प्रेक्षणीय मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये. मात्र शेवटच्या मोमेंटला कोणता संघ दमन दौरा 2025ची ट्रॉफी उचलेल शेवटच्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात होत आहे आणि सुरुवातीलाच एक मोठं पारितोषिक लावलं जात आहे. या मॅचमध्ये प्रशांत याने जर मॅन ऑफ द मॅच घेतली तर मात्र नक्कीच कोण गावचा ओनली एन्जॉय ग्रुप जे आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल प्रशांत म्हात्रेसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस शेवटची मॅच चालू होण्याआधीच या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. प्रशांत म्हात्रे आपण जर या मॅचचा हिरो ठरताय अर्थातच या मॅचमध्ये जर आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारताय तर ओनली एन्जॉय ग्रुप कोणगाव यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन खेळायला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू पाटील विथ नितीन, फ्रंट लाईन गोलंदाज प्रशांत म्हात्रे. यस क्या बात आहे. अजून एक पारितोषिक या ठिकाणावर लावलं जात आहे. अंतिम मॅच मध्ये दोन्ही टीम मधून जो खेळाडू 50 कंप्लीट करेल त्या खेळाडूसाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघ आपण फायनल मारताय तर फुलाजी इताडकर यांच्या माध्यमातून बोकाड. मॅच ऑन पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आलाय हा धमाका. राजू पाटील खास करून या खेळाडूची ओळख आहे मोठ्या फटक्यांपासून आणि तो एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. पहिला बॉलवर पहिला चौकार. षटकातील लपूटचा बॉल प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने राजू पाटीलला आपण पाहतोय. या वेळेस मात्र बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जो आहे त्या बॉलवर आला होता चौकार आणि यानंतर आपण पाहतोय त्वरितच प्रशांत म्हात्रेचं हे कमबॅक. निर्धाव चेंडू फेकलाय त्या ठिकाणी. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी
अप्रतिम क्षेत्ररक्षण. संदीप आहे त्या ठिकाणी. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मात्र 2 धावा आल्या देखील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर झाल्या आहेत 6 धावा. एक चांगली सुरुवात निश्चितच आवश्यक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र, क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आणि या अनिश्चिततेमध्ये शेवटच्या मोमेंटला दमन दौरा 2025 ची ट्रॉफी कोणता संघ उचलेल याकडे नक्कीच संपूर्ण भिवंडीच्या नजरा लागलेल्या आहेत. नितीन सिनियर नॉन स्ट्रायकर आपण पाहतोय. या भलेसा बॉल डावी स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. राजू पाटील बॅक टू द डगआउट. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट काढली त्या ठिकाणी प्रशांत म्हात्रे या गोलंदाजाने. पहिली विकेट. राजू पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. एक चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आला होता, मात्र फक्त आणि फक्त 6 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये नट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. राजू पाटील मात्र अगदी निराश पावलांनी परततोय, कारण राजू पाटीलकडे भरपूर मोठी क्षमता आहे. या संपूर्ण दौऱ्यामध्ये देखील आपण ती अनुभवली, खास करून मागच्या मॅच मध्ये. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिली विकेट 7 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते आहे वीर तानाजी दापोडे टीमची. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने आपण पाहतोय. नवीन फलंदाज श्याम आलाय. षटकातील पुढचा बॉल. चांगली सुरुवात प्रशांतच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीच कमबॅक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रशांत म्हात्रे करतोय आपल्या टीमसाठी, कारण फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात. प्रशांत म्हात्रेसाठी देखील भरपूर मोठं पारितोषिक जरूर लावलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावा धावफलकावर आहेत 1 गडी बाद 8 धावा. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना चिरोबा कोण टीमची. सुरुवात तर चांगली झाली आहे. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रशांत म्हात्रेची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन. परेश येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. श्याम या फलंदाजासाठी ऑन साइडला तब्बल सीमारेषेलगत 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. परेश महाजन. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे.
8 धावा धावफलकावर स्थिर आहेत. या षटकातील पहिला बॉल टाकून झालाय, ज्या बॉलवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. परेश महाजन पुन्हा एकदा या वेळेस मात्र सफल होऊन अगदी रोहित शर्माचा अंदाज या फटक्या मागे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप फाईन लेगला चेंडू उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 10 वर पोहोचलंय. दोन बॉल टाकून झाल्यात, 2च धावा खर्च केल्यात परेश महाजनने. चांगली सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी ताकद राहिली आहे चेरोबा कोण टीमची. सातत्याने संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी अगदी कसून केली आहे. कंजूस भरी गोलंदाजी टीम चेरोबा कोणच्या माध्यमातून. या बॉलचा बॉल ऑन साइडला डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातो. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय त्या ठिकाणी नितीन. अतिशय चांगली सुरुवात. डबल वन. 11 धावा धावफलकावर आहेत. परेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. दिनेश झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नितीन सिनियर बॅक टू द डगआउट. नितीन सिनियरची झेल आपण पाहतो दिनेशच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली आहे. फलंदाज बाद होणार हा दुसरा. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत. डबल वन. 11 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत परेश महाजनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. या ठिकाणावरनं मात्र आपल्या संघाला आवरावं लागेल, आपल्या संघाला सावरावं लागेल, कारण अगदी नाजूक स्थिती पाहायला मिळते आहे वीर तानाजी दापोडे टीमची. खरं तर वीर तानाजी दापोडे टीम म्हटलं की दमन दौरा नक्कीच. जेवढ्या मॅचेस झाल्यात ना, नक्कीच जे संघ समोर आल्यात त्या सर्व संघांनी फायनल जिंकली आहे भिवंडी येथे. परंतु या ठिकाणी प्रत्येक टीमला मात्र हरवण्यात यश आलंय त्यांना. मग सोनाले असेल, बादवड असेल, त्यानंतर काल्लेर असेल, भरपूर चांगल्या मॅचेस आतापर्यंत. या बॉलचा बॉल पॉइंट रिझन मधून ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे, परंतु या ठिकाणावरनं पलटवार करावा लागेल टीम दापोडेला. षटकातील पुढचा बॉल. परेश पुन्हा एकदा या बॉलचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 13 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 8 धावांचं, ज्यामध्ये 1 विकेट. दुसरं षटक 5 धावांचं, त्यामध्ये देखील 1 विकेट. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टन विकास मुकादम आणि जितेंद्र भालेकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद दोघांचंही. या दमन दौरा 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 गडी बाद. 13 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावफलक 13 वर आहे. मात्र पहिल्या इनिंग मधील 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकांसाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मानकोली कालीराम किनी यांचा आवाज. धन्यवाद संदेश वखारे. स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेल्या अंतिम सामना आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे आणि चेरोबा कोण.
नक्कीच अरविंदजी भोईर साहेबांनी सेमीफायनल सामन्यामध्ये 50 करणारा फलंदाजाला 2,500 रुपयाचं पारितोषिक, मात्र अंतिम सामन्यातून 5,000. नक्कीच फुलाजी इताडकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्याकडून वीर तानाजी दापोडे संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर बोकड आणि स्पेशली कुंदनजी पाटील साहेबांसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. फुलाजी इताडकर माजी सरपंच पिंपळनेर. 2 ओव्हर धावा म्हणले 13. गोलंदाज ओव्हर नंबर 3 घेऊन आले, तिथे फटका उडवलाय. देवन मुकदम आणि प्रशांत म्हात्रे चांगली कॉलिंग. श्याम चौधरी झेलबाद. नक्कीच अगदी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या दानशूर दात्यांनी आर्थिक सहकार्य असेल, बक्षीस स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं सर्वांचं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. चोरोबा कोण संघानं जर दमन चषकावर नाव कोरलं तर पंढरी भोईर यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं बक्षीस. अरविंदजी भोईर साहेब, आपल्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, सचिव प्रदीपजी जोशी, खजिनदार संजयभाई म्हात्रे, कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर आणि माजी अध्यक्ष नक्कीच पद्मकर चौधरी साहेब असतील, शरदजी भोईर आणि प्रदीप पप्पूशेठ पाटील आणि ऑल कमिटीच्या वतीनं सर्व संघांचं, सर्व पाठीराख्यांचं, सर्वांचं विशेष विशेष आभार. मित्रांनो, स्पर्धा यशस्वीरित्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. बघूया गोलंदाज गणेश आहेत. पहिल्या चेंडूवर श्याम चौधरी यांची विकेट. न्यू बॅटर नितीन ज्युनियर इथे चेंडूला अगदी उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत, काय फिल्डिंग आहे. 2 धावा इथे पूर्ण करताना ज्ञानदेव पाटील आणि नितीन ज्युनियर. सर थांबा 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 प्लीज थांबा जरा. हा चौकार अडवलाय की नाही? संदेश पाटील, चला संजू पाटील. एन्जॉय ग्रुप, ओनली एन्जॉय ग्रुप कोण यांच्या वतीनं चोरोबा कोण संघाला फायनल आपण जिंकली तर 5,000 आहेत. पंढरी भोईर साहेबांकडून 11 आहेत आणि इथे मिळतील तर फिल्डिंग झालेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. धावा मिळतील 2. गोरखशेठ रामा भगत यांच्याकडून चोरोबा कोण संघाला जर हे फायनल जिंकली तर संपूर्ण संघाला मेजवानी आहे. यस, इथे हा चेंडू फुलटॉस केअर ऑफ द विकेट चेंडूला केला आहे. खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. हे तो चौकार. ओनली एन्जॉय ग्रुप करून 5,000 आहेत. पंढरी भोईर यांच्याकडून 11 आहेत आणि भगत साहेबांकडून संपूर्ण संघाला मेजवानी. वा,
प्रशांत म्हात्रे जर फायनल सामन्यातून सामनावीर राहिले तर ओनली एन्जॉय ग्रुप करून तब्बल 10,000. धन्यवाद. फायनल सामना मित्रांनो समालोचक करू द्या. भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. सर्वांचं खूप खूप आम्ही लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि आभार मानतोय. इथे अध्यक्ष साहेब बसलेत, संस्थापक अध्यक्ष आहेत. मी मराठी ग्रुपचे सुमित पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला दापोडे संघाच्या फलंदाजांना 500 रुपये आहेत. मी मराठी ग्रुपचे सदस्य सुमित पाटील फायनल जिंकली दापोडे संघाने तर 5,000 आणि प्रत्येकी षटकार 500. क्या बात है. इथे षटका उडवला ज्ञानदेव पाटीलला. आसमानी टोला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. नक्कीच अरविंदजी भोईर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण दमन दौरा पाहतोय आणि त्यांच्या जोडीला गावदेवी 40+ ओली संघाचे सिनियर खेळाडू प्रभाकर पाटील असतील, जैन पाटील धावा बनलेत 25. चेंडू टाकून झालेत 17. 17 चेंडू मध्ये 25 आले आणि सुमित पाटील यांच्याकडून 500 रुपये तुमच्या जवळ ठेवा भाऊ. मॅच संपल्यानंतर आपण देऊ. तुम्हाला कोणी किती षटकार मारेल आम्ही सांगू. आपल्याला 26 धावा झालेत. चुकीची दुरुस्ती. 26 धावा. धन्यवाद. गोलंदाज गणेशांचा हा चेंडू देखील उडवलाय. दीपक मुकादमच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार. हे तो षटकार. धावा बनले 3 ओव्हर मध्ये 3 बाद 32. दापोडे संघ काय फलंदाजी करतोय. संघाचा संघनायक ज्ञानदेव पाटील. दापोडे संघाचे एक सिद्धार्थ उमर यांना आपण यानंतर ऐकणार आहोत. आमचे नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या समालोचक पॅनलला जी संधी दिली त्याबद्दल मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असतील कुंदनजी पाटील साहेब, अरविंदजी भोईर साहेब अध्यक्ष, तसेच प्रदीपजी जोशी आणि संपूर्ण कमिटीचं आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्हाला या दमन दौऱ्यासाठी आपण संधी दिली. 32 धावा झाले साहेब. 32. 32 धावा. संजू पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे एक जुने जाणते नाव आहे आणि कुंदनजी पाटील साहेबांचे एक चांगले जवळीक सहकारी देखील आहेत. 3 ओव्हर 32. शेवटचा आणि अंतिम ओव्हर बघूया. गोलंदाज झालेत दिनेश किनी. चांगले गोलंदाज आहेत. ओनली एन्जॉय ग्रुप न या सामन्यातून भरपूर पारितोषिक चिरोबा कोण संघावर लावलेले आहेत. खास करून प्रशांत म्हात्रेला या फायनलच्या सामन्यातून सामन्यावर राहिले तर तब्बल 11,000. आतापर्यंतची मी तर म्हणेन की सामनावीर खेळाडूसाठी सर्वात मोठी बक्षीस असेल 40+ मध्ये. गोलंदाज दिनेश किनी. समोर फलंदाज नितीन ज्युनियर. 32 झालेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक प्रशांत म्हात्रे जज करतायत. फलंदाज बाद नितीन ज्युनियर. मित्रांनो तुमचा आनंद आणि उत्साह आम्ही समजू शकतो, मात्र मॅच महत्वाची आहे. मॅचचं समालोचन आम्हाला करू द्या, कारण की ते अध्यक्ष साहेब आहेत, संस्थापक अध्यक्ष सचिव साहेब आहेत आणि संपूर्ण आपल्याला ऑल इंडियावर बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत. बक्षीस तुमचं महत्वाचं आहे आपल्या सहकार्याला, मात्र मॅच मध्ये समालोचन करणे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो. फायनल मारल्यानंतर
तुम्हाला ज्या खेळाडूला ज्या संघाला बक्षीस द्यायचं आहे ते तुम्ही सांगा, आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत त्यांच्या शुभेच्छा पोहोचवू. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. दिनेश केनीने सुरुवात चांगली केलेली आहे, मात्र दमन दौऱ्याचा एक चांगला स्टार खेळाडू वीर तानाजी दापोडे संघाचा चिंतामण पाटील खेळपट्टीवर रवाना झालाय. 19 चेंडू 32 बनलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दमन दौरा 20-25चा मेगा फायनल सामना आपल्या समोर आहे. वीर तानाजी दापोडे आणि चेरोबा कोण. पहिल्यांदा दमन दौरा विन की चौथ्यांदा असा सामना आहे. चेरोबा कोण की वीर तानाजी दापोडे. इथे हा फटका पसलाय. पुन्हा एकदा देवेन मुकादम चांगला प्रयत्न करतायत. फक्त एकच घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली आपल्या संघनायकाला चिंतामण पाटीलनं. धावसंख्या 33, 33 धावा. अगदी बघा देवेन मुकादम, प्रशांत म्हात्रे आणि दीपक मुकादम हे 3 क्षेत्ररक्षक अगदी पाहिले तर आपण लॉंग ऑन, कौ कॉर्नर आणि डीप मिड विकेट डीप मध्ये दिनेश किनी इथे हा चेंडू सोडून दिलाय. अगदी एष्ट्यांच्या मागे आपण परेश महाजन सरांना पाहतोय. एक उत्कृष्ट पंच देखील आहेत. वाईट धावसंख्या 34, 34, 20 चेंडू मध्ये 34. अतिशय चांगला चेंडू. तितकाच चांगला डिफेन्सिव्ह फटका. इथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. दापोडे संघाला 34चा आकडा लक्की राहिलाय. पहिल्या सामन्यातून गावदेवी भादवड संघासमोर त्यांनी 34 बनवल्या होत्या आणि त्या धावा 35 त्यांनी डिफेंड केल्यात आणि अंतिम फायनल सामना खेळतात. धावा बनले 36. चेंडू शिल्लक आहे 3. 21 मध्ये 36. 4 बाद 36 धावा. बघूया चेरोबा कोण संघासमोर किती धावांचं लक्ष उभा करते. वीर तानाजी दापोडे संघ. अरविंदजी भोईर साहेबांकडून या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय संघास चांगले योगदान राहिलंय. अरविंदजी भोईर साहेबांचं देखील. इथे दुसरीची कॉलिंग आणि चिंतामण पाटील यांना परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. सुमित पाटील मी मराठी ग्रुपचे सदस्य आहेत. प्रत्येकी षटकार 500 आहेत आणि आतापर्यंत ज्ञानदेव पाटीलनं 3 टोकलेत आणि जर अंतिम सामना जिंकला तर तब्बल 5000. दोनच आहेत. सॉरी सुमित पाटील 2 आहेत. ज्ञानदेव पाटीलचे नक्कीच अपेक्षा करतात ते 3 मारू दे 4 मारू द्या. चेंडू शिल्लक आहेत 2. पैसे द्यायला ते बसले तिथे. पैसे तुमच्यावरच ठेवा. सामना संपल्यावर आपण देऊ आठवणीनं. शेवटचे 2 चेंडू. धावा बनलेत 37. वीर तानाजी दापोडे पहिल्या इनिंग मध्ये अंतिम सामना. इथे हा फटका फसला स्टँडच्या मागे. चेंडूला परेश महाजन उचलतायत. इथे फलंदाज माणिक पाटील. धावची बाद. नक्कीच या स्पर्धेतून मी मराठी ग्रुप आणि ओनली एन्जॉय ग्रुप दोन्ही संघाच्या खेळाडूंना पाठबळ देताना सपोर्ट देताना भरपूर पारितोषिक सुमित पाटील देखील लावलेत आणि ओनली एन्जॉय ग्रुप कोण करून देखील भरपूर पारितोषिक लावलेले आहेत. शेवटचा 1 चेंडू. धावा बनलेत 37. बघू या चेंडूवर सिंगल, डबल, तिहेरी, चौकार की षटकार की डॉट, विकेट, वाईट, नो. अंतिम चेंडू गोलंदाज दिनेश किनी. बघूया मनोज पाटील संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून त्यांची वीर तानाजी दापोडे संघाकडून ओळख आहे.
दिनेश केनीच्या शेवटच्या चेंडूवर फटका सजवलाय. चेंडू अगदी मिड ऑफ वर सेफ लँड होतोय. 2 धावा मिळवल्यात. 2 धावीनी फलंदाज धावतूक जरूर झालेत. 39 बनलेत आणि विजयासाठी बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावांचं लक्ष आहे. आणि जेव्हा फायनलच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया आमचे रोहन पाटील, सुनील पाटील आहेत आणि सिद्दीक उमर सर. राकेश मात्रे कोणगाव यांच्याकडून चोरोबा कोण संघानं जर दमन चषकावर नाव कोरलं तर रोख रक्कम 5,000. धन्यवाद. नक्कीच अगदी या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. बघूया दमन दौरा देणगीदारांमध्ये आम्ही जसं आम्हाला वेळ मिळेल तसा आपण तुमचा आवर्जून आम्ही उल्लेख करू. विनोददादा ठाकरे उपाध्यक्ष भिवंडी 40+ यांच्याकडून 20,000. अरविंदजी भोईर साहेबांकडून या दमन दौरा 20-25 साठी आपल्याला संपूर्ण ट्रॉफीज आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय. जितेंद्र पाटील उपाध्यक्ष भिवंडी 40+ यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी देण्यात येतील. शरदजी गोतरणे सर यांच्याकडून दमन दौऱ्यासाठी नॉकआउट सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर. बादवड संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक यांच्याकडून दमन दौऱ्यासाठी 5,000. यशवंतजी केनी साहेबांकडून नॉकआउट सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. मंगेजी भोईर कार्याध्यक्ष भिवंडी 40+ यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी 3 टॉवर फॅन. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी पाटील दापोडे यांच्याकडून 5,000. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष आणि जर्मन सारंगाव संघाचे कर्ता धर्ता सुनीलदादा पाटील यांच्याकडून 5,000. भिवंडी ग्रामीण मंडळाचे उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी सरवली यांच्याकडून 10,000. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष चेरोबा कोण या संघाचे उत्कृष्ट गोलंदाज पंढरी भोईर यांच्याकडून 5,000. तसेच कमलाकर पाटील साहेब भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून 10,000. भिवंडी 40+ मंडळाचे सदस्य दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे 2,000. भिवंडी मंडळाचे उपाध्यक्ष नाना गुंडली कासने यांच्याकडून 3,000. भिवंडी 40+ मंडळाचे मेंबर महेशजी वारे जर्मन पोगो संघाचे संघनायक 3,000. कपिलजी म्हात्रे भिवंडी 40+ मंडळाचे सल्लागार यांच्याकडून 3,000. एजी स्पोर्ट निंबोली संघाचे सिनियर खेळाडू संघनायक सीतारामजी गुलवी यांच्याकडून 3,000. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे धडाकेबाज खेळाडू कबीरदादा ठाकरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाजसाठी टॉवर फॅन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर. भिवंडी 40+ मंडळाचे सल्लागार सदाभाऊ म्हात्रे कालवार त्यांच्या गाडीचा लक्की नंबर 2323. त्यानंतर भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष एसीओ भगवानजी पाटील यांच्याकडून 11,000 आहेत. 70 कंपनीकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या चेंडूची व्यवस्था. भिवंडी 40+ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांकडून त्यांच्या देखील गाडीचा नंबर आहे 2323. मात्र 23,000 त्यांच्याकडून देखील आलेत. आणि मालिकावीर म्हणून सायकल. तसंच भिवंडी 40+ मंडळाचे खजिनदार संजयभाई म्हात्रे 20,000. भिवंडी 40+ कमिटी मेंबर जय पाटील 5,000. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष आणि वेताळ कोपर संघाचे रोहित म्हात्रे 3,000. आणि भिवंडी 40+ कमिटी मेंबर आणि जय बजरंग कारिवली संघाचे खेळाडू नीलम नाईक 3,000. सर्वांचे विशेष आभार. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा कुंदनजी पाटील साहेबांचं, अरविंदजी भोईर साहेबांचं, प्रदीपजी जोशी आणि संपूर्ण कमिटीचा आभार व्यक्त करतोय. मी थांबतोय, आपण थांबवू नका, पाहत राहा, ऐकत राहा.
दमन चषक 20-25 मेगा फाइनल. ओव्हर टू उमर सर. थैंक यू, धन्यवाद कालीराम सर. बहुत ही लाजवाब फाइनल मुकाबला. अंपायर का इशारा आ चुका है लेट्स प्ले का. 40 रन का पीछा करने उतरी है टीम मेगा फाइनल. और आज चौथे दिन का आखिरी मुकाबले की आखिरी इनिंग और पहली गेंद लेकर तैयार गेंदबाज राजू. पहली गेंद बल्ले के बीचों बीच लगी है. फील्डर की पहुंच से दूर वन बाउंस से देकर जाएगी 4 रन. खूबसूरत शॉट, बहुत ही लाजवाब. बिल्कुल भिवंडी 40+ दमन दौरा बहुत ही लाजवाब रहता है. पिछला साल जब मैंने पहली बार किया था पूरे साल याद किया है और ये टूर्नामेंट भी पूरे साल याद रहेगा. लाजवाब ये टूर्नामेंट रहता है. आप तो भिवंडी चले जाते हैं लेकिन दमन में इस दौरे की पूरे साल बात होती है. ये बहुत ही लाजवाब है क्योंकि हम अक्सर इसकी क्रिकेट का जब तस्करा होता है बात होती है तो हम आपको याद करते हैं कि बहुत ही अच्छी ये मैनेजमेंट है, बहुत ही अच्छी. यानी आपके बड़ों ने मिलकर ये जो 40+ का जो टूर्नामेंट और उसका दौरा करते बहुत ही लाजवाब है. खुशी होती है जब आप जैसे लोग दमन में आकर दमन की धरती पर इस तरीके का क्रिकेट का टूर्नामेंट का आयोजन करते हैं. थैंक यू, धन्यवाद. अगली गेंद प्रशांत के लिए. और इस बीच तेरे बल्ले के सामने ये खुला मैदान क्या होगा. तुम तो हो ही लाजवाब प्रशांत, तुम्हारा जवाब क्या होगा. खूबसूरत शॉट, 2 रन चुरा लिए. स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर. बहुत ही लाजवाब. पारी का पहला ओवर प्रगति पर है और शुरुआती जो की है चौके से तो उससे बल्लेबाज के ऊपर से थोड़ा सा दबाव कम होता जाएगा. अगली गेंद सामना करेंगे प्रसाद राजू की. और इस बीच जड़ में डाली गई. जड़ को अगर गढ़ बनाएंगे तो बल्लेबाज के पास यॉर्कर गेंद का कोई तोड़ नहीं होता. एक ऐसा हथियार है गेंदबाज के पास, अगर वो यॉर्कर गेंद डालेगा तो बल्लेबाज को झुकना पड़ेगा, वहां उसको सम्मान देना पड़ेगा, सिंगल लेना पड़ेगा. तो 1 रन से स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर बिना किसी नुकसान के. और इस बीच हेलीकॉप्टर की तरह इस गेंद को खेलना चाहते थे. धरती माता को चूमती हुई गुदगुदी करती हुई डीप मिड विकेट की जानिब पे ये गेंद. 1 रन मिलेगा. स्कोर 8 रन. और इस बीच डीप मिड विकेट फील्डर वहां मौजूद है, पहुंच से दूर है, सीमा रेखा करीब है. रन मिलेंगे 4 और इसी चौके की मदद से स्कोर जा पहुंचा 2 अंकों के पार 12 रन. स्कोर जहां पहुंचा है इसी के साथ 12 रन. एक छोटे स्कोर का पीछा करने उतरी है और ये 6 ओवर का मुकाबला नहीं है, ये 4 ओवर का है. यानी हर ओवर में 10 रन रिक्वायर्ड 100 है, लेकिन इसको गिराया है क्योंकि 2 चौके आए हैं, 2 डबल आए हैं, एक डबल आया है, 2 सिंगल आए हैं. और इस बीच बाहरी किनारा, कीपर के हाथों का सहारा और विकेट का पतन. बहुत ही खूबसूरत ओवर को खराब किया आखिरकार बल्लेबाज ने. और बाहरी किनारा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. लगने वाला ये पहला झटका 12 के स्कोर पर. 1 ओवर की समाप्ति के बाद रुका हुआ स्कोर 12 रन. अगर बल्लेबाजी करने वाली टीम जीतती है तो राकेश तालुआ मात्रे उप तालुका प्रमुख की ओर से बल्लेबाजी वाली टीम को 5,500 का नकद पुरस्कार दिया जाएगा. प्रशांत आउट हुए, उन्होंने अपना विकेट गंवाया है. फाइनल के मौके पर कप्तान ने इनके ऊपर पूरा भरोसा जताया था और कुछ हद तक अपने आप को साबित कदम रखे थे, लेकिन आखिरी गेंद पर राजू ने ललचाती हुई गेंद ऑफ की दिशा में डाली. टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला, बल्ले के बाहर ही किनारा लिया और कीपर ने कोई गलती नहीं की और विकेट का पतन. अगली गेंद ओवर की ओर मुड़ेंगे
बहुत ही खूबसूरत चमचमाती ट्रॉफी यूट्यूब लाइव के माध्यम से आप भिवंडी 40+ जो ग्रामीण टूर्नामेंट हर साल दमन का दौरा होता है, अक्सर होता है और पिछले साल भी हुआ था। फाइनल मुकाबला ढाबेल के खूबसूरत ग्राउंड पर पिछले साल जब पटेल ग्राउंड पर हुआ था। मैं आज गलती से वहीं पहुंच गया था, फिर वहां से सर ने फोन किया हम पटेल पर नहीं है ढाबेल पर है, तो मैं वहां से रिक्शा पकड़ इधर आ गया क्योंकि आखिरकार एक फाइनल तो दिखता ना मुझे। और इस बार थोड़ी सी टप्पा खाने के बाद बाहर की ओर निकली, अंपायर ने अपनी बाहें फैलाई, वाइड करार दिया, अतिरिक्त से स्कोर बढ़ेगा और इस अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 रन। गेंदबाजी लेकर आए हैं मनोज बहुत ही लाजवाब, और इस बार हाथों को घुमाया और यहां बल्लेबाज को भी घूमना पड़ा, लेकिन यू मिसाइड चलता किया और उनको रास्ता दिखाया उनको पेविलियन की ओर जाने का कि आप जा सकते हैं क्योंकि मेरी गेंद में उधार है कि उतनी उधार आपके बल्ले में नहीं है। और ऑफ स्टंप को ले उड़ी ये गेंद, लगने वाला है दूसरा झटका। लगातार अगर विकेटें गिरेगी, छोटा फॉर्मेट है, 4 ओवर 24 गेंद 40 रन और उसमें से पहली ओवर में रन आ चुके हैं 12 और पहली गेंद से मिला है एक्स्ट्रा 13 रन, यानी आने वाली आपको 18 गेंदों में 27 की जरूरत। बल्लेबाजों को कोई जल्दी करने की जरूरत नहीं, अगर आप डॉट करेंगे विकेट गिरेगी, डॉट करेंगे विकेट गिरेगी, दबाव बनता जाएगा। सिंगल डबल लो, मौके पे चौका लगाओ, एक बड़ा हिट लगाओ, मैच को पूरा करो। ये मैच का पूरा आपको मैंने आंखों देखकर बता दिया है कि आने वाले वक्त में आपको क्या करना है। नए बल्लेबाज डेविन, पहली गेंद अच्छी डाली थी मनोज, ये इंडियन टीम में मनोज प्रभाकर और हमारे स्कोरर भी मनोज है, तो इंडियन टीम में जब कप्तान थे अजहरुद्दीन उस वक्त मनोज प्रभाकर गेंदबाजी करते थे प्रारंभिक गेंदबाज के रूप में। और इस बीच ललचाती थोड़ी सी स्लोअर 1 डाली गई, फील्डर वहां मौजूद है, रन मिलेगा एक और इसी एक रन की मदद से स्कोर जहां पहुंचेगा 14, 2 विकेट के नुकसान पर। बहुत ही बड़ा मुकाबला, मेगा फाइनल जिसकी पिछले 1 साल से इंतजार हो रहा था और पिछले 4 दिनों से 2 टीमों की तलाश थी, अब एक टीम की तलाश है कौन जीतेगी वो फाइनल मैच। अभी भी मैच दोनों तरफ झुका हुआ है और इस बार बिल्कुल लॉन्ग ऑफ के पास फील्डर वहां मौजूद, क्या 2 रन से रोक पाएंगे नहीं। डेविन बहुत तेज, विकेटों के बीच अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में और इसी 2 रन की मदद से स्कोर 16 रन। इस ओवर में अच्छी गेंदबाजी हुई है, पहली गेंद थोड़ी सी खराब थी, उसके बाद भांग कर रखा है बल्लेबाजों को। 16 रन पारी का ये दूसरा ओवर, अभी भी आने वाली और इस बार बिल्कुल बीचों बीच और ये विकेट का पतन। खूबसूरत शॉट था लेकिन पावर नहीं था, गेंदबाज हावी रहा इस ओवर में। विकेट का पतन, मैंने पहले ही कहा अगर आप विकेटें देंगे डॉट गेंद जाएगी, ये प्रेशर आपके ऊपर बढ़ता जाएगा। रिक्वायर्ड रन रेट जो आपने कम किया था, स्कोर अभी भी रुका हुआ 16 रन। आने वाली जो कुछ गेंदें बाकी है इस ओवर की, अभी भी इस ओवर से 2 गेंद आने शेष से रन बने हैं 16 और रन चाहिए जीत के लिए 14 गेंदे 24 रन। नए बल्लेबाज आए हैं निशान, जहां तक बात करूं निशान, इनका नाम निशान है लेकिन अभी आपको निशाना लगाना नहीं है बल्कि टारगेट बनाना है। गेंदबाज को मौका बनाएंगे तो चौका भी मिलेगा। बार बार मैं कहता हूं कि दुआ मांगी थी आशियाने की, चल पड़ी आंधी जमाने की। दुआ मांगी थी आशियाने की, चल पड़ी आंधी जमाने की। मेरा दर्द कोई समझ न पाया क्योंकि निशान भाई मेरी आदत थी मुस्कुराने की। अब मुस्कुरा कर खेलेंगे, अच्छे से समझ कर खेलेंगे तो मैच आपके हाथों में आ सकता है, वरना आई हुई मैच आपके हाथों से भी दूर जा सकता है। आने वाली 14 गेंद 24 रन। कमजोर दिल वाले ये मैच न देखे, आपका दिल न मानता हो तो आप यूट्यूब लाइव से निहार सकते हैं इस मैच को, क्योंकि दिलों को धड़काने वाला, दिलों की धड़कनों को तेज करने वाली ये गेंद होगी। और
इस बीच अच्छी गेंद जोड़ में डाली गई, बिल्कुल वाइड यॉर्कर के करीब। फील्डर वहां मौजूद, चुस्त, तंदुरुस्त और बिल्कुल चालाक फील्डर है ये। गेंद को थ्रो नहीं किया बल्कि गेंद लेकर पहुंच गए। और अभी भी इस ओवर की एक गेंद, रन बने हैं 17, 23 रनों की जरूरत। और ये तेरी उंगली से घी निकाला है और यहां रन मिलेंगे 1 और 2। और इसी 2 की मदद से 2 ओवर के बाद रुका हुआ स्कोर 19 रन। कंपलसरी चेस का यहां बिल्कुल हमेशा रहता है। चेस यहां कोई सुपर ओवर नहीं है, यानी आपको चेस करना ही करना है। इसलिए मैं कहता हूं कि लहरों के डर से नौका कभी पार नहीं होती, लहरों के डर से नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जो कोशिश करेगा, जो मेहनत करेगा, वो यहां से अपनी बड़ी ट्रॉफी लेकर जाएगा। बिल्कुल गोल्डन और सिल्वर कलर की खूबसूरत ट्रॉफी आपके सामने, बहुत ही लाजवाब 40+ भिवंडी ग्रामीण टूर्नामेंट, जिसका दमन दौरा 2024-25 का पिछला दौरा भी बहुत ही अच्छा रहा था। हमने पूरे साल याद किया, और आपके जो सर है प्रदीप जोशी सर, जो सचिव है, बहुत ही लाजवाब। ये पूरे साल मेरे कांटेक्ट में, यानी मैंने कुछ काम रहा तो मैंने भी कॉल किया, इन्होंने भी कॉल किया, लेकिन थोड़ा सा वक्त हमारा बुरा हुआ जिसकी वजह से मैं जुड़ नहीं पाया, इसलिए मैं आप लोगों से माफी चाहता हूं। वरना बहुत उम्मीद थी इस टूर्नामेंट को पहले से आखिर तक देखने की, तभी ऊपर वाला की मर्जी वहां पहुंच गया। आखिरी फाइनल मुकाबले में गेंदबाज नैनदेव, बहुत ही लाजवाब पहली गेंद। देखना होगा, 1 रन मिलेगा और इसी 1 रन की मदद से स्कोर 20 रन। आने वाली 11 गेंदें रन चाहिए 20, 13 में 20 बने हैं, 11 में 20 चाहिए। और जहां तक बात करूं तो 3 विकेटें गिर चुकी है, नहीं विकेटों का कोई प्रॉब्लम नहीं होगा, यहां रन बनाने हैं, गेंदें भी लौट निकालनी है अगर फील्डिंग वाली टीम को कुछ करना है। और इस बार बिल्कुल थोड़ी से झुककर, ये क्रिकेट की शॉट था, इसको बोलते घुटना टेक वाला, बिल्कुल कवर ड्राइव। अक्सर विराट कोहली जब आते हैं तो पहली 1-2 गेंद इसी दिशा में खेलते हैं, और वहां रन चुरा लिए 2, और इसी 2 की मदद से स्कोर 22 रन, 22 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2.2 ओवर। बहुत ही लाजवाब। एक बार फिर से तैयार गेंदबाज, और इस बार जमीन को गुदगुदी करती गेंद फील्डर के हाथों में पहुंची है, और कॉल दिया है दूसरे का, मना किया। 1 ही रन से संतोष करना होगा, और इसी 1 रन की मदद से स्कोर 23 रन। दाबिल का ये ग्राउंड बहुत ही खूबसूरत ग्राउंड है। आप देख सकते हैं ये लेदर पिच है, ये बहुत ही कड़क पिच, सपाट पिच, और इसके ऊपर टेनिस क्रिकेट, और वहां फील्डर को है नहीं, अपने ही फॉलो थ्रू में जाकर कैच करेंगे नानदेव, और विकेट मिलेगा यहां इनको। और इस कैच के लिए शायद सोचा भी जाएगा, क्योंकि अच्छी ये कैच थी। गेंदबाजी करना, उसके बाद रनिंग करना, उसके बाद कैच पकड़ना, वो भी बिल्कुल सर्कल के करीब जाकर, ये एक अच्छा कैच। टूर्नामेंट के हिसाब से देखा जाए, फाइनल मुकाबले के हिसाब से देखा जाए, तो बिल्कुल ये बेस्ट फील्डर के हकदार भी बन सकते हैं। अगर इनाम होता मेरे पास तो मैं इस कैच के लिए इनको बेस्ट फील्डर देता, क्योंकि ऐसे वक्त में गेंदबाजी करना जब बल्लेबाज हावी हो। और बिल्कुल जहां तक विकेट गिरा है यहां निशान का, निशान अपनी टीम के लिए ज्यादा कुछ नहीं कर पाए, 4 रन बनाए, रुका हुआ स्कोर 23 रन। अभी भी मैच दोनों तरफ, बल्लेबाजी वाली टीम भी जीत सकती है,
गेंदबाजी वाली टीम भी जीत सकती है। मैच दोनों तरफ रुका हुआ है। बल्लेबाजी वाली टीम को अगर जीतना है तो संयम के साथ खेलना होगा, कुछ रन चोरी करने होंगे और कुछ बड़े हिट ताकत से लगाने होंगे। नयनदेव ने बल्लेबाजी करते हुए भी लाजवाब बल्लेबाजी करी थी, 17 या 18 रन बनाए थे। और वहीं गेंदबाजी जब सौंपी गई तो ये क्रिकेटर बड़ा हसीन है, ये विकेट और रन बनाने का मशीन है। बहुत ही लाजवाब नयनदेव, बहुत ही लाजवाब। स्कोरर आपके बारे में बता रहे कि जब आप बल्लेबाजी के लिए आए थे, मैं था नहीं, लेकिन आप उस वक्त बड़े बड़े हिट आपने लगाए थे। तो ये हरफल मौला कहते ना कि नानदेव ग्राउंड की कोई गली नहीं जहां नानदेव की चली नहीं, चाहे गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो। और इस बार जड़ में डाली थी ये गेंद, और कर गेंद देखना होगा, उंगलियां खड़ी होगी और विकेट का पतन। अपने फॉलो थ्रू में पहले कैच किया, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील किया और बल्लेबाज को कहा कि आप चाहे अपने डग आउट में बैठ के थोड़ा सा ठंडा हो जाए, आने वाले नए बल्लेबाज को भेजे। तो ये लगने वाला 5वां झटका। और इस ओवर से अभी तक रन ज्यादा आए नहीं है, रुका हुआ स्कोर अभी भी 23 रन। पिछली पारी में आखिरी ओवर में कितने रन आए थे? पिछली पारी में तीसरे ओवर में 19 रन आए थे और इस ओवर के तीसरे ओवर में, इस इनिंग के तीसरे ओवर में रन आ ही नहीं रहे। तो वो एक बड़ा ओवर चाहिए आपको, 19 वाला। वो 19 आपको 6 में भी बना देगा, आप जीत जाएंगे। आपको 19 भी नहीं बनाना है, 17 बनाना है। और इस ओवर की अभी भी गिच गेंदें बची है। नए बल्लेबाज आए हैं, संदीप। थोड़ी सी दूर, बहुत दूर, बहुत से दूर, और यहां वाइड गेंद, और इसी वाइड से स्कोर बढ़ेगा, रन मिलेगा 24 लॉस ऑफ 6 विकेट। अब यहां से कौन विजेता होगा वो आने वाला वक्त बताएगा। और इस बार उठाकर खेला है बिल्कुल डीप मिड विकेट की जानी, फील्डर मौजूद है, दूसरे का कॉल है, क्या 2 रन मिल जाएंगे? और 2 रन चुरा लिए स्कोर, इसी 2 की मदद से 26 रन। 3 ओवर के बाद 26 रन, 14 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस करना है। जोशी सर, आपके लिए एक बात कहना चाहूंगा और आपके साथ आपके जो मेहमान बैठे उनके लिए कि मैं बार बार की वही अध्यक्ष, पिछले साल भी इनसे मुलाकात हुई थी, आपके बड़े हैं, तो उनके लिए कहना चाहूंगा, देखो आप तो क्रिकेट पिछले कई सालों से खेल नहीं रहे, लेकिन एंजॉय के लिए और अपने समाज और भिवंडी जो ग्रामीण 40+ के लिए जो आप सपोर्ट करते हो उसके लिए, कि आपके किसी बड़े ने कहा था, आपके किसी बड़े यानी ब्राह्मण को, यानी कोई पंडित ने कहा था जिनके साथ में गया था, कि वक्त और कदर कमाल की चीज है। आज के जमाने में कोई वक्त देता है तो कदर नहीं करता, और जो कदर करता है वो वक्त नहीं देता, लेकिन आपने वक्त भी दिया है और इस समाज की और इस क्रिकेट की और 40+ की कदर भी की है, ये बहुत कमाल की चीज है। तो आप दोनों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, और आपकी पूरी टीम का, कि आप लोगों ने अपने युवाओं को छोड़कर नहीं, बल्कि 40+ को भी आप भूले नहीं, और ये बहुत बड़ी चीज है। यहां से दमन से लेकर भिवंडी तक आपको कहीं ये चीज नजर नहीं आएगी जो केवल भिवंडी 40+ में है। अगर भिवंडी 40+ की टीम कहीं उतार दी जाए तो वही चैंपियन बनेगी 40+ के सामने, इसकी गारंटी है। क्योंकि ये मेहनत है, मेहनत और लगन की चीज, और आप लोगों ने मेहनत, क्योंकि एक दिन का टूर्नामेंट खोलना, उसमें हमारे खून पसीना एक करके हम थक जाते हैं। अब 4 दिन का इतना बड़ा दौरा, इतनी टीमों को संभालना, इतना सारा मैनेजमेंट करना, ये खाने की बात नहीं है। मनोज भाई, बहुत ही लाजवाब, 48 टीम, एक टीम में 15 खिलाड़ी, उनका बिल्कुल हर ग्राउंड को तय करना, ये ग्राउंड पे अंपायरों की व्यवस्था, कमेंटेटर की व्यवस्था, स्कोरिंग की व्यवस्था,
गेंद की, ट्रॉफी की, टूर्नामेंट की, और यहां तक कि आखिर में यूट्यूब लाइव, और आखिर में आप लोगों के जो मेहमान, उन सब का आओ भगत करना। तो इस उम्र में जोशी सर आपको और आपके पूरी अरविंद जी सर, अरविंद जी गोहिल, मयूर भोईर, अरविंद जी भोईर सर, सॉरी, आप लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। आपको, आपके लिए एक बात कहना चाहूंगा कि जिनको दुआओं में मांगा था, आज वो खुद महफिल में आए हैं, और जिनसे थी मंच की रौनक, आज वो खुद महफिल में चलकर आए हैं। थैंक यू, धन्यवाद। अब हम मुड़ेंगे मैच की ओर। गेंदबाजी लेकर आए चिंतामन, और बची है 6 गेंद, रन बचे हैं 14, कंपल्सरी चेज। फाइनल वो घड़ी आ गई जिसका हमें इंतजार था इस ओवर का। 6 गेंद 14 रन। ओह माय गॉड, गेंद डाली थी स्लॉट में और गेंद गई है पार्किंग प्लॉट में। खूबसूरत शॉट। स्कोर जहां पहुंचा इसी 6 की मदद से 32 गेंद डाली थी स्लॉट में और गेंद गई है पार्किंग प्लॉट में। गेंद गई फलक में और गेंदबाज की जान हलक में। बहुत ही खूबसूरत शॉट। छा गए गुरु संदीप भाई, छा गए। संदीप भाई आए और संदीप भाई छाए, और वो भी छक्का लगाए। खूबसूरत। पहली गेंद पर कड़ा प्रहार, आखिरी ओवर में प्रेशर में अगली गेंद लेकर तैयार चिंतामन। अब चिंता का विषय संदीप बन चुके हैं क्योंकि पहली गेंद पर बड़ा हिट लग चुका है। और इस बार अच्छी गेंद, थोड़ी सी नपी तुली नीचे रही, अंदरूनी हिस्सा लगा था, और दूसरे का गोल। 2 मिल जाएंगे। खूबसूरत रनिंग बिटवीन, अच्छी तालमेल। फाइनल मारना है दापड़ा वाले ने, फील्डिंग वाले ने तो स्वप्निल पाटिल, कुंदन पाटिल का भाई, हाँ, उसकी तरफ से एकवीरा ट्रिप, एकवीरा लोनावाला ट्रिप। ओके, हेलो। अगर फील्डिंग वाली टीम ने पूरा फाइनल मारा तो संदीप बाबू, स्वप्निल बाबू की ओर से एक वीरा ट्रिप दिया जाएगा। और इस बार ये गेंद को खेला है और यहां विकेट का पतन। कुंदन भाई के भाई स्वप्निल भाई पाटिल की ओर से अगर फील्डिंग वाली टीम ने, उनकी टीम ने अगर फाइनल मारा तो उनको लोनावाला ट्रिप, उनके साथ मैं भी जाऊंगा ऐसा बताया इन्होंने। तो देखते हैं हम, क्या राजू भाई कैसा लग रहा है, कैसी धड़कनें तेज हो रही है आपकी, क्या फील हो रहा है? क्योंकि आने वाली 3 गेंद, रन बचे हैं 6, 3 गेंद 6 रन। बिल्कुल कमजोर दिल वाले ये मैच न देखे, दिलों की धड़कनें तेज हो चुकी है, थर्मामीटर बढ़ चुका है। फाइनल में जीता नहीं वीर धनजी वाला तो 5,000 रुपए आप सुमित पाटिल। अगर वीर मराठी जो फील्डिंग वाली टीम जीती तो सुमित पाटिल भाऊ की ओर से फाइनल जीता तो 5,000 दिया जाएगा। तालियां बजती रहनी चाहिए, इनामों की बौछार होती रहेगी। मुकाबला कौन जीतेगा वो देखा गया इस गेंद के बाद। अच्छी गेंद, मिलेगी विकेट, यहां मिलेगी जरूर, कोई गलती नहीं। ये शायद आप जितना इनाम बढ़ाएंगे शायद इनका फॉर्म लय में आता जाएगा। ये टीम पूरी तरह छा गई है, लेकिन अभी भी मैच मनोज भाई दोनों तरफ मैच रुका हुआ है। दर्शकों से कहना चाहता हूं ये फाइनल मैच कैसा हो, तो फाइनल मैच ऐसा हो जिसमें आखिरी गेंद तक जाए मैच और रिजल्ट भी हमें पता ना हो कि कौन जीतेगा। क्योंकि 2 गेंद 6 रन, पहली गेंद पर छक्का लगने के बाद बल्लेबाजी वाली टीम हावी हो गई थी, उसके बाद गेंद
बस चिंता मन में चिंता का विषय बना दिया है सामने वाली टीम को। आने वाली 2 गेंद 6 रन, 2 गेंद 6 रन। बहुत ही लाजवाब मुकाबला, कड़ा मुकाबला, बड़ा मुकाबला, मौसम को बदलने वाला मैच, मौसम को गर्म करने वाला मैच। और आखिर में जो नानदेव ने जो ओवर डाला था पूरी तरीके से, उसके बाद चिंता मन ने नाखुश किया था पहली गेंद पर, उसके बाद लगातार विकेट। बहुत ही लाजवाब, 2 गेंद 6 रन, 2 गेंद 6 रन। क्या होगा इस मैच का हाल, ये गेंद बताएगी हमें। और इस बार उठाकर खेला है, सिंगल की मांग, डबल की पहचान होगी या नहीं देखना होगा, ये गलत ही। यहां से बड़े हिट की जरूरत, आखिरी के, और यहां और 1 रन आउट, और यहां 1 रन आउट और बाकी अंपायर सर रन पूरा हुआ है ना? ओके, तो आने वाली 1 गेंद रन चाहिए 5, यानी 1 गेंद 5 रन, यानी आप चौका लगाएंगे तो भी हार जाएंगे। कंपल्सरी चेज है, यानी आपको बनना पड़ेगा महेंद्र सिंह धोनी की तरह। 92 की भी याद दिला दी और बिल्कुल युवराज सिंह की भी याद दिला दी, और आप बड़ा हिट लगा सकते हो। तो 1 गेंद 6 रन, कंपल्सरी चेज। यहां से गेंदबाज कोई गलती न करे तो मैच में बन जाएगी। सुमित पाटिल ने भी इनाम जाहिरात की 5000 अगर फील्डिंग वाली टीम जीते। स्वप्निल पाटिल जो कुंदन पाटिल के भाई है, तो लोनावाला मैं भी आऊंगा साथ में, तो मुझे भी बुलाया है तो हम साथ में जाएंगे, लेकिन जीतेगी तब। अब देखेंगे, अभी 1 गेंद 6 रन, 5 रन, 5 रन, 5 रन की जरूरत, यानी छक्का जरूरी है। चेजिंग कंपल्सरी, आखिरी गेंद, डू एंड डाई। ओह माय गॉड, जीत चुकी है फील्डिंग वाली टीम, और इनाम भी आ चुका है। सुमित पाटिल की ओर से जो इनाम रखा गया था जोशी सर, वो दे दिया गया है यहां। बहुत ही खुश। ये 5000 वो तो 6 लगाया था नंदो पाटिल, बिल्कुल बहुत ही लाजवाब। सुमित पाटिल। जोशी सर, मैं आपसे एक बात खाली शेयर करना चाहूंगा। जब मैं यहां पधारा तो इस बल्लेबाज जो टीम जीती ना, तो उनके किसी खिलाड़ी ने मुझे ऐसा कहा कि हम लोग हारने वाले हैं, लेकिन सर आपका चेहरा देख लिया ना तो शायद आज हम वापस जीत जाएंगे। किसी ने कहा था, नहीं उनमें से किसी ने मुझे कहा कि आपको देखा हम मैच जीत गए। अब पता नहीं क्या हुआ। हार्ड लक टीम को कहूंगा और जीतने वाली को कांग्रेचुलेशन कहूंगा। अब आखिरी जो मैच का टूर्नामेंट का ट्रॉफी वगैरह जो होगा, और ये टीम कौन गांव की टीम है, आपने आखिर तक फाइट करी, और देखो आपने जो मैच खेला है, ये छोटा फॉर्मेट है, बहुत ही लाजवाब। बिल्कुल, अब क्रिकेट के एक ही पहलू है, हार या जीत। लीग की ये इंडियन टीम की तरह हुआ, इंडियन टीम ने भी पूरी जीती थी, फाइनल हारी थी, वैसा हाल होता है। लेकिन आपने अच्छा खेला, बहुत अच्छा खेला, और मजा आया इस टूर्नामेंट में। तो मैं चाहूंगा कि अब आपकी जो सेरेमनी, जो फाइनल का जो आपको इनामा जाहिर करने हैं, तो आप अपने हिसाब से कर दे। थैंक यू, धन्यवाद। हेलो हेलो, धन्यवाद। सिद्धार्थ उमर सर, आपका काफ़ी शुक्रिया। काफ़ी आवाज़ों का रंग आपने बिखेरा और यहाँ पर काफ़ी एंजॉयमेंट लाया।